बिंदास. काय खेळ आहे अभिराज. हॅलो. हे बघ, मी तुला डायरेक्ट सांगते, माझ्या आईने मला जबरदस्ती खेचलं आहे या सगळ्यात. जर तुलाही इंटरेस्ट नसेल तर तसं सांग मला बिंदास. हे फारच ऑकवर्ड आहे माझ्यासाठी. ओके, तर डायरेक्ट सुरू झाला. बरं, म्हणजे एक गोष्ट जुळली आहे तर. माझ्याही आईने. बाय द वे, तुझे प्रोफाइल्स पिक्चर सॉलिड आहेत. मला वाटलं लेट्स टॉक. ओके. सो हाय, आय ईशा. करंटली वर्किंग ऑन अ मॅगझिन कॉल्ड बॉम्बे टॉकीज. मी गेल्या 10 वर्षांपासून लिहिते आणि माझं सोल एखाद्या जंगलासारखं आहे. डीप, क्लूलेस, येट चेरिशिंग. हाय, दिस इज राहुल. नाम तो सुनाई होगा. मी ॲज अ सॉफ्टवेअर डेव्हलपर म्हणून एका फर्ममध्ये काम करतो आणि मला बाईक्स, बीचेस आणि बुक्स फार आवडतात. पण मला लिहिता येत नाही आहे. आणि हो, माझं सोल कसं दिसेल ह्याचा मी कधीच विचार नाही केला. सॉरी. इट्स ऑल वेल अँड गुड. पण आम्हाला लेखकांना असा विचार करायला लागतो. अरे, आम्ही लेखक होत ना, ते अनेक तऱ्हेच्या इन्सिक्युरिटीज एका गाठोड्यात बांधतो आणि त्यालाच कला म्हणतो. त्याचेच आम्हाला पैसे मिळतात म्हणा. मला तर लेखक जादूगर वाटतात. नाही, तुला असं वाटतंय ते ठीक आहे, पण पब्लिशिंग हाऊसेसना सुद्धा वाटलं तर काहीतरी उपयोग आहे. द स्ट्रगल इज रिअल. बरं, मला हे सांग, तू माझ्या प्रोफाईलवर राईट स्वाईप का केलंस? यो बायो नेम, नाम तो सुना होगा. आय लव फिल्म्स अँड इफ इट्स SRK देन फेवरेट SRK कॅरेक्टर कुठलं आहे? राहुल की अमन? ऑफकोर्स अमन. प्यार ही दोस्ती आहे. प्रेमाबद्दल बोलूया. ओके, दिस इज गेटिंग नॉर्मल. फूड चॉईसेस? मी एक नंबरचा खादाडे. डिट्टो. एवढ्या गोष्टी मॅच होत आहेत तर भेटायला हवं, नाही का? भेटायचंय का डेटवर जायचंय? परवा माझी एका पब्लिशर बरोबर मीटिंग आहे दुपारी 3 वाजता एका कॅफेमध्ये. तुला लोकेशन सेंड करते, आपण तिकडे भेटूया. सहा मिनिटं लेटेस्ट. याची नुकसान भरपाई कशी करणार आहात आपण? सगळ्यात आधी ही माझी नाही तर त्या दुकानदाराची चूक आहे, ज्याच्या दुकानातून मी हे तुझ्यासाठी जर्नल, डायरी, वॉट एव्हर तुम्ही बोलता, हे आणलंय. आणि हो, 6 मिनिटे म्हणजे जास्त लेट नाही आहे. नाही, वेळ महत्त्वाचीच असते, हे लक्षात ठेवतो. बट यावेळी सोडलंय तुला, जस्ट बिकॉज यू गॉट दिस जर्नल फॉर मी. थँक गॉड. आणि जर मी नास्तिक असेल तर? तुझी मर्जी, पण माझा आहे या देवावरती विश्वास. तुझा नसेल याच्यावरती मला काही प्रॉब्लेम नाही. तुझ्यासारखी मुलं फार कमी असतात. आय मस्ट से. टेल मी समथिंग दॅट आय डोंट नो. अरे नाही, खरंच. आय मीन, मी आजवर बऱ्याच मुलांना भेटली आहे. माझ्या आईने जबरदस्ती केली म्हणून ना, त्यांनी मला रिजेक्ट केलं कारण माझा देवावर विश्वास नाही आहे. सोड ग ते सगळं. तुझी लाईफ आहे, कशी जगायची हा तुझा कॉल आहे. आय रिपीट, तुझ्यासारखी मुलं फार कमी असतात. रादर यू आर द ओनली वन. टेल मी समथिंग दॅट आय डोंट नो.
पण मला हे माहीत नाही तुला खायला काय आवडेल. तुला माझ्या प्रोफाईलवर राईट स्वाईप करावं असं का वाटलं? तुझ्या प्रोफाईलमध्ये चंद्र तारे अशा खूप सुंदर सुंदर गोष्टी आहेत. आणि हो, तू दिसतेसी अशी 70s मधली हिरोईन जशी. अरे वा, कविताच झाली. दे ताळी. तू रायटर पण आहेस, म्हणजे माझ्याबद्दल अजून गोड गोड लिहिशील. आय मीन आपल्या दोघांबद्दल. पण रायटर्सना हार्टब्रेक्स जास्त आवडतात. जर मी तुला माझ्या प्रोटॅगॉनिस्टसाठी म्हणून बघत असेल आणि माझी स्टोरी पूर्ण झाल्यावर तुझा हार्टब्रेक वगैरे करून निघून गेले तर? जोक्स अपार्ट, पण मला नाही वाटत तू असं काही करशील. आणि हा, जर तूच खरी आपल्या स्टोरीची प्रोटॅगॉनिस्ट असशील तर? पण मुलगी नेहमी प्रेयसी नसते. मुलगी सिरियल किलर पण असू शकते ना. इनफॅक्ट दॅट इज व्हॉट माय स्टोरी इज ऑल अबाउट. हो, असू शकते ना. असू शकते ना. यू बिलीव्ह ना? येस. यू आर द ओनली वन यार. यू आर द ओनली वन. सो येस सर, दिस इज व्हॉट माय स्टोरी इज ऑल अबाउट. एक्सक्यूज मी. Sorry. So I was saying कि this is what my story is all about. The girl. Excuse me. The girl in my story is not a love interest. She's a serial killer. हाँ राहुल, अरे मी तुला बोलले होते ना मी बँगलोरला येणार आहे म्हणून. नाही मला आत्ता नाही येणार आहे बोलता. आपण एक काम करूया का, मी इकडे आले की मग मी तुला एकदा फोन करते, मग आपण माझ्या घरी भेटूया, चालेल? येस 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 येस, डन डन डन. ओके ओके ओके, बाय बाय. हाय, कशी आहेस? मस्त मस्त. दिस इज फॉर यू. थँक्यू सो मच. बस ना, पाणी आणते. अगं नको, पाणी वगैरे काही नाही. मग बँगलोरवरनं वोडका आणलाय, तो आणू? चालेल. काय मग, काय झालं बँगलोरला? तो विषय आता आपण नाही काढला तर चालेल का? का ग, काय झालं? अरे त्यांना मेन सेंट्रिक स्टोरी हवी आहे म्हणे, आणि अ वुमन शुड बी यूज जस्ट ॲज इज लव्ह इंटरेस्ट. मुलगी किलर असू शकत नाही म्हणे. शी. अगं मग दुसऱ्या पब्लिशरकडे जा ना. दिस इजंट अन एंड, राईट? जाऊ दे रे, तो विषय सोडूया का आपण? माझा एक फेवरेट गेम आहे, तो खेळूया. अरे वा, चालेल की. 2 ट्रूथ्स आणि 1 लाय. जो चुकेल त्याला हे प्यावं लागेल. अँड द फायनल विनर विल गेट सम फन. हो, ग्रेट. पण माझ्यापासून सुरुवात करायची. हा, ओके. फर्स्ट, तू सोडल्यास मला कोणतीही मैत्रीण नाही आहे. सेकंड, मला नाही वाटत की मी एक चांगला डेव्हलपर आहे. थर्ड, माझ्या आईने 2 लग्न केलेत. सेकंड इज द लाय. युअर टर्न. फर्स्ट, मी माझ्या आयुष्यात खूप दुःख अनुभवलेत म्हणून मी लिहिते. सेकंड, माझ्यावर प्रेम करणं तू केलेली सगळ्यात मोठी चूक आहे. आणि थर्ड, मला लाईफपेक्षा डेथ जास्त आवडते. ऑफकोर्स सेकंड खोट आहे. नाही,
पुढे. दिस शिट इज रिअली स्केअरिंग मी. ओके, फर्स्ट, मी माझ्यापेक्षा तुझ्यावरती जास्त प्रेम कर. सेकंड, मला लाईफमध्ये कधीच कोणी रोजेस गिफ्ट नाही केले. थर्ड, काही वर्षापूर्वी मी सुसाईड अटेम्प्ट केलं. थर्ड इज अ लाय. दॅट्स ट्रू. नाव युअर टर्न. फर्स्ट, माझे बाबा माझ्या आईला खूप मारायचे, म्हणून तिने त्यांना मारून टाकलं. सेकंड, मी 2 वेळा जेलमध्ये जाऊन आले. आणि थर्ड, मला दुःख सगळ्यात जास्त प्रिय आहे. फर्स्ट खोटं असेल. नाही, सगळेच खोटे असतील. युअर टर्न. फायनल राऊंड. ओके. फर्स्ट, मला बीचेसपेक्षा माउंटेन जास्त आवडतं. सेकंड, मी दरवर्षी फिरायला जातो. थर्ड, मी शाळेत असताना एक मुलगा मला आवडायचा. फर्स्ट इज अ लाय. तुझा इंट्रो होता. युअर लास्ट राऊंड. फर्स्ट, मला विलन सगळ्यात जास्त आवडतात. सेकंड, जे लोक माझ्यावर प्रेम करतात त्यांचा खून करण्याची माझी जुनी सवय आहे. आणि थर्ड, माझी गोष्ट खरी वाटण्यासाठी मी काहीही करू शकते. फर्स्ट कोट आहे. तू हरला. बघ ना, ते म्हणतात की मुलगी खून नाही करू शकत. अँड द फायनल विनर विल गेट सम फन.